नमस्कार, मी दीपक दराडे. न्यूज मध्ये आपलं स्वागत. 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु ग्राहकाचे अधिकार काय, ग्राहकांचे हक्क काय या संदर्भामध्ये आपल्याला फारशी माहिती नसते. आणि व्यापारी हा देखील एक ग्राहकच आहे. तो एका वस्तूचा व्यापार करतो, परंतु इतर अनेक वस्तूंचा तो ग्राहक असतो. या संदर्भामध्ये पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि ग्राहक पंचायत यांनी ग्राहक दिन साजरा करण्याच्या संदर्भामध्ये ग्राहकाच्या हक्क आणि त्यांचे अधिकार याविषयी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. बघूयात काय म्हणतात ते. 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन आहे. आता आपल्या देशामध्ये 2 वेळा ग्राहक दिन साजरा होतो. ग्राहक दिन याचा 2 वेळा साजरा करण्यामागचा हेतू असा आहे की ग्राहकांना त्यांचे जे हक्क आहेत त्या हक्कांना कायदेशीर संरक्षण मिळावं आणि त्यांचं जे आर्थिक शोषण होते त्या आर्थिक शोषणासाठी हे भलेभक्कम कायदे असावेत. हा मूळ म्हणजे ग्राहक दिनामागचा हा मूळ हेतू आहे. आता ऑनलाईनबद्दल जी लूट होते ना, त्याचं एक मुख्य कारण म्हणजे अतिसुशिक्षित वर्ग आहे. त्यांना असं वाटतं की मी ऑनलाईन मागवलं, मला घर बसल्या मिळालं, मला स्वस्त मिळालं, असं एक डोक्यात हवा आहे, स्टेटस झाले. पण ॲक्च्युली ऑनलाईनमध्ये झालेल्या फसवणुकीसाठी सक्षम कायदाच आपल्या इथं नाही, अजून अस्तित्वातच नाही कायदा. आमच्या इथं शेकडो कंप्लेंट्स आहेत ऑनलाईनबद्दलच्या, पण आम्ही म्हणतो ती नोटीस पाठवायची कुठल्या पत्त्यावर? सगळे पत्ते, फोन नंबर, मेल, ईमेल जे काय ते सगळे फेक आहेत. तिथं पर्सनली कुणी व्यक्ती भेटतच नाहीत. मॉलमध्येही असंच आहे, एकावर एक फ्री, 2वर 1 फ्री. ही म्हणजे याच्या पाठीमागे काय माहिती आहे का, जाहिरातींचं प्रचंड हॅमरिंग आहे सगळ्या मीडियातनं, न्यूजपेपर्समधनं. आणि नको त्या वस्तू लोकांना खरेदी करायला लावतात जाहिरातींच्यामधनं कारण नसताना. लोकांना काय एकावर एक फ्री म्हटलं की ती एक मानसिकता आहे, सामाजिक सायकोलॉजी आहे, धावतात वेड्यासारखं. लोकांना हे माहिती नाही आहे की एक टाचणीही आपल्याला कुणीही फुकट देत नाही कधीही. एका पॅन्टवर 2 पॅन्ट फ्री, अरे 4 पॅन्टची किंमत एका पॅन्टला लावतात, हे लोकांना कळत नाही. आणि ह्याच्या पाठीमागचं सर्वात मेजर कारण असं आहे की प्रोडक्शन कॉस्ट कधीही कळू दिली जात नाही. दुसरं खूप मोठं उदाहरण आहे ते MRPचं. MRP म्हणजे एवढी प्रचंड लूट होते सर्वांचीच, ग्राहकांची, व्यापाऱ्यांची, प्रत्येक माणसाची होती. कारण MRP कायदा इतका विचित्र आहे. MRP उत्पादकांनी, MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईज, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो किरकोळ विक्रीची जास्तीत जास्त किंमत, ती किती छापावी उत्पादकांनी याला बंधनच नाही आहे. तो बिंदास 100 रुपयाच्या वस्तूवर 1000 रुपये किंमत छापून टाकतो. जागतिक ग्राहक दिनानिमित्त तुम्ही ग्राहकांना काय आव्हान करता? ग्राहकांना आम्ही एवढं आवाहन करू की तुम्ही जागे व्हा. तुमच्या हक्क, कायदा, तुमच्यासाठी निर्माण केलेल्या सगळ्या सोयी जाणून घ्या. आणि प्रत्येक प्रश्न म्हणजे प्रत्येक घटनेविषयी असं का नाही हे विचारायला शिका, बोलायला शिका. हे अगदी जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्त आवर्जून आपण ग्राहकांना सांगू. कुठलाही व्यवहार करताना तपासून घ्या, पूर्ण माहिती करून घ्या, मग व्यवहार करा. आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त सर्व ग्राहकांना प्रथमतः सर्वांना ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ग्राहकांनी जागो ग्राहक जागो हे आमची पहिल्यापासूनची, आणि ग्राहक देवो पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ हा छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकरता काम करणारा संघ. परंतु आज आवर्जून ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत आणि किरकोळ व्यापारी हे एकत्र येऊन ग्राहक दिन साजरा करत आहे. ग्राहकांच्यासाठी काय सेवा आम्ही देऊ शकतो, आणि 3 पिढ्या आमच्या या व्यवसायामध्ये गेलेल्या आहेत की एक नातं आमचं ग्राहकांशी घनिष्ठ पहिल्यापासून आहे की कोणत्या घरात कोणती वस्तू किती प्रमाणात लागते हे आम्हाला माहिती असतं. परंतु आत्ता ही जी काही मॉल पद्धत आहे किंवा ऑनलाईनच्यामुळे जे काही त्रास ग्राहकांना होतो आणि फसवणूक होते याबद्दल बऱ्याचशा कंप्लेंट्स आहेत. परंतु त्यांचं कुठेही मालक समोर नसतो, त्यांचं ऑफिस समोर नसतं, पत्ता माहीत नसतो, कोणाकडे कंप्लेंट करायची, अशा बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे येतात. आणि आम्ही स्वतः पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ प्रत्येक ठिकाणी आमचे काही मोबाईल नंबर दिलेले असतात. जर ग्राहकांची कुठे फसवणूक झाली, कुठल्या व्यापाऱ्यांनी जर चुकून फसवणूक केली, तर तात्काळ तिथं आम्ही माल बदलून देतो. कोणतीही त्याच्यामध्ये विचारणा करत नाही की बाबा मालामध्ये काय झालं, कुठली चूक झाली, की ठीक आहे आपला ग्राहक एवढ्या पिढ्यानपिढ्या आपल्याकडे येतो आहे, तर आम्ही न काही करता त्याला त्या वस्तू बदलून देतो. कारण का एक ते नातं आमचं घरगुती नातं झालेलं असतं. तिथं फायदा नफा हा गोष्ट आम्ही तोटा कसं कधीच पाहत नाही. तर हे नातं कायम इथून पुढे पण टिकून राहावं, हा व्यवसाय इथं टिकला गेला पाहिजे. आणि हा जो व्यवसाय छोटा छोटा व्यापारी आहे, हा स्थानिक तिथला रहिवासी
हा भारतीय आहे. म्हणजे ग्राहक पंचायत आणि आम्ही व्यापारी कुठेतरी आज आम्हीसुद्धा रस्त्यावर आणि आम्हीसुद्धा एक ग्राहक आहोत. कारण का एकच गोष्टीचा व्यवसाय आम्ही करतो. म्हणजे कापडे विकतोय तर ते फर्निचर विकतोय, किराणा विकतोय, तर आम्ही एकच गोष्टीचा व्यवसाय करतो. पण 99% गोष्टी आम्ही ह्या विकत घेतो. आम्हीसुद्धा ग्राहक आहोत. म्हणजे एवढी विचंबना आमची झालेली आहे की एकीकडं शासकीय यंत्रणा आम्हाला त्रास देते, एकीकडे गुन्हेगार त्रास देतो आहे. आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? तर आज आम्ही आमचा हक्क, आमचं व्यासपीठ म्हणून आम्ही ग्राहक पंचायतीत आज आलेलो आहे की आम्हीसुद्धा एक ग्राहक आहोत. आमचीसुद्धा कुठेतरी फसवणूक होते आहे आणि प्लस आम्ही ग्राहक देव ग्राहकांची सेवा करतो आहे. तर आम्हाला एक न्यायाचं व्यासपीठ असावं. त्यामुळं ग्राहक दिनानिमित्त एक चांगला औचित्य साधून आम्ही सर्व एकत्र जमलेलो आहोत आणि एकत्र ग्राहकांना शुभेच्छा देतो आहे. आम्हीसुद्धा ग्राहक आहोत, आम्हीसुद्धा तुमचे सदस्य आहोत की आम्ही एकत्र काहीतरी ह्या ग्राहक दिनानिमित्त एक भारतापुढे हे देऊ की आम्ही तुमच्याबरोबर, तुम्ही आमच्याबरोबर. ग्राहकांनी आमची सेवा आणि आम्ही ग्राहकांची सेवा असं जे एक अतूट नातं तयार केलं तर बाहेरच्या आलेल्या कंपन्यांना आणि विदेशी कंपन्या असतील किंवा ज्या मल्टीनॅशनल ब्रँड कंपन्या असतील त्यांची नक्कीच एक वेगळी टक्कर तयार करू आणि चांगली एक ताकद निर्माण करू. असे दिनानिमित्त आम्ही पुन्हा एकत्र आलो. त्यानिमित्त पुन्हा एकदा ग्राहकांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देतो. तेव्हा सर्व ग्राहकांना माझी विनंती आहे की तुम्ही लहान व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त मदत करा, त्यांच्याकडनं परचेस करा आणि योग्य किमतीला परचेस करा. तसंच मी व्यापारी असोसिएशनला सांगतो की तुमच्याकडे जर काही कोणाचे तक्रार आली तर आमच्याकडे आम्ही तुम्हाला सांगितलं की अशी तक्रार आली तर ती लगेच सोडवली तुम्ही तर ग्राहक पंचायत तुमच्या निश्चित पाठीशी राहील.